मॉर्निंग. सकाळी सकाळी सर्वांचं स्वागत आहे. पार्थ आता उठलेला आहे. अलकाबाई 6ला उठलेली, आता तयारी झालेली आहे. काकीची पण तयारी झालेली आहे. आता इथे थोडी चिलीपिली सर्व आंघोळ करायची बाकी आहे. त्याच्यानंतर आम्ही आता इथे जेजुरीमध्ये आहोत आणि जेजुरीमध्ये असा रूम आम्ही घेतलेला आहे. हा बंगला आहे, स्विमिंग पूल पण आहे त्याला लागूनच. तुम्हाला दाखवतो मी आता. बघा मस्त रूम आहे. असा परिसर आहे, असा स्विमिंग पूल आहे. आम्ही 2 बंगले घेतलेले आहे. 2 बंगल्यांच्या मध्ये स्विमिंग पूल आहे. हे बंगले आहेत. हा एक बंगला आहे, आम्ही राहिलेला हा एक बंगला आहे आणि त्याच्यामध्ये हा स्विमिंग पूल आहे. लहान मुलांसाठी पण आहे आणि मोठ्यांसाठी पण एकदम व्यवस्थित आहे. हे असा बंगला आम्ही घेतलेला आहे. ही आमची कालच नवीन घेतलेली गाडी न्यू. आणि हा एक बंगला आहे. सोनमल्हार विला याचं नाव आहे आणि याचं नाव आहे योग मल्हार विला. मस्त विला आहेत. कशी मुंगे आहेत मोठे ना, त्याने वारूळ केलेलं आहे. बघा मोठे मुंगे आहेत. कसं मोठा वारूळ केलेला आहे बघा. हो मुंगे. ते माती काढत आहे बाहेर. माती आणून इथे ठेवत आहेत. माती ठेवून वापस चाललेत ते. मयूर आमची तयार झालेली आहे. किती टक्के झाली चार्जिंग? 84. चांगलं आहे चांगलं आहे. लहान मुलांना पवायचं होतं पण पवायला काही चान्स मिळाला. रात्री पोवलेले आहेत ते. हा तिथे जास्त डीप आहे. आरुष तू तिथून उठ ना. डबल अर्धा तास लेट करशील. डबल भिजशील तू. हे बघा मस्त वातावरण. आमचा बंगला आहे, आम्ही घेतलेला तो. आणि सर्व मंडळी फोटो काढत आहेत. हा स्विमिंग पूल होता. दुर्वा सर्व पोवलेले याच्यात. बघा आता आम्ही निघालेलो आहे. आता कुठे जाणार आहोत आपण? आता मोरगाव. आता जेजुरीवरून आम्ही मोरगावला जाणार आहे. आज 6 गणपती करायचे आहेत. किती वाजेपर्यंत होतील दादा? 7 वाजेपर्यंत होतील. 7 वाजेपर्यंत होतील ना. अलकाबाईने लय केली का आई? आता कोणी बोलला पाहिजे ना. फोटोच्या नादात राहू नका. फक्त फॅमिली फोटो काढा आणि निघा. फोटोवाले जे काढतात त्यांना सांगा फॅमिली फोटो काढायचा आणि पटकन निघा. अहो 1 नंबर तुमचा लागतं जोडी फाशी. बघ आम्ही कुठे आमचं कोणच नाही काढत फोटो. हा का दाखवू का? माझ्या मोबाईल मध्ये लास्ट फोटो तुमचाच आहे. आमच्या आम्हीच काढतो. उत्कृष्ट भेट सारेगामा कारवा. सारेगामा कारवा डिजिटल ऑडिओ क्लिप. यामध्ये आहे 5000 सदाबहार आणि काही गणपती गणपती तिसरा गणपती सिद्धिविनायका तुझा सिद्ध टेकदावर
मायावरी तोई तुझ्या भगताला पावर सिद्धिविनायका तुझा चित्त टेकनावर मायावरी तोई तुझ्या भगताला पावर दैत्य मधु कैटवार गांधल नगर विष्णू नारायण घरी गणपतीचा मंत्र दाखव समेला नवल झालं की गावारी देऊळ मी मोरगावला आलेलो आहे. बस मधून आमची पब्लिक उतरत आहे सर्व. मोरगावच्या इथे मंदिर नवीन चालू आहे. मस्त मार्बल मध्ये एक नंबर मंदिर, फुल मार्बल ना फुल फिनिशिंग. एक नंबर कोणचं गणपती काय मंदिर आहे काय? गणपती काय जैन मंदिर आहे. जैन मंदिर चालू आहे मोरगावला. बघा श्री क्षेत्र मयुरेश्वर मंदिर मोरगाव आम्ही पोचलेलो आहोत का. घेतलेलं आहे वहिनीने मस्त फुलं वगैरे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंदिर आतमधला परिसर. लाईन भरपूर आहे. मागच्या टायमाला पण आम्ही आलेलो लाईन भरपूर होती. आताही भरपूरच लाईन आहे. ही आमची मंडळी सर्व. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उंदेर मामा की जय. हे बघा गणपती. हा गणपती मंदिर आहे मोरगावचा मोरेश्वर मंदिर. हा परिसर हा त्यांचा द्वीप आहे. हे बघा सुशील जिजू आलेले आहेत. ओम नमः शिवाय. आमचं काव्य. जोरान चिपको जोऱ्यात. डबल घालतील हा तिथं. लोक त्यांना तिथे चालतील. त्यांना तिथे गोळा चिपको. ओके मग चिपकला बघ दूर. मंडळी आमची लाईनला आहे. लाईन मध्ये आहे. गणपती बाप्पा मोरया. नीलमताई हे बघा लाईनला आहेत. आमचं दर्शन कधीच झालेलं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
नमस्कार सर्वांना. आम्ही आज निघालेलो आहे अष्टविनायक दर्शनाला. अष्टविनायक दर्शन म्हणजे काय, जे 8 सुप्रसिद्ध गणपतींची जी मंदिरं आहेत त्यांचं दर्शन म्हणजे अष्टविनायक. संस्कृतमध्ये असं सांगितलं जाते, अष्ट म्हणजे 8 आणि विनायक म्हणजे गणपती. असे 8 गणपतींचे दर्शन घेण्यासाठी जी यात्रा निघत असते ती यात्रा म्हणजे अष्टविनायक यात्रा. तर या अष्टविनायक यात्रेला प्रसिद्धी कधी मिळाली तर पेशव्यांच्या काळामध्ये मिळाली. अष्टविनायकाचे जे 8 गणपती आहेत ते पुणे जिल्ह्याच्या अवतीभोवती असणाऱ्या 8 प्रसिद्ध मंदिर जे आहेत त्या मंदिरांचे जे दर्शन घेतलं जातं ते अष्टविनायकाचं दर्शन म्हणून संबोधलं जातं. तर याच्यामध्ये पहिला गणपती येतो मोरगावचा मोरेश्वर, दुसरा येतो थेऊरचा चिंतामणी, त्याच्यानंतर तिसरा येतो सिद्धटेकचा सिद्धिविनायक, रांजणगावचा महागणपती, त्याच्यानंतर ओझरचा विघ्नेश्वर, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, त्याच्यानंतर महाडचा वरदविनायक आणि 8वा गणपती येतो पालीचा पल्लाळेश्वर. हे याच्यातील जे 6 गणपती आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये येतात आणि 2 गणपती येतात ते रायगड जिल्ह्यामध्ये येतात. आता आज आपण आलेलो आहोत, कुठे आलेलो आहे तर मोरगावचा मोरेश्वर आहे, त्याचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. पण या अष्टविनायक यात्रेला प्रसिद्धी कधी मिळाली माहिती आहे का? महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी कधी मिळाली तर 1979 साली प्रदर्शित झालेला चित्रपट, राजदूत यांच्या दिग्दर्शनाखाली प्रसिद्ध झालेला चित्रपट आणि त्याच्यामध्ये स्टारकास्ट होती वंदना पंडित आणि सचिन पिळगावकर यांनी जो अष्टविनायक चित्रपट काढला, त्या अष्टविनायक चित्रपटामधूनच या अष्टविनायक यात्रेला खरी प्रसिद्धी मिळालेली आहे. तर हे जे मोरगावचं मयुरेश्वर मंदिर आहे हे मोरिया गोसावी नावाचे जे संत होऊन गेले त्यांनी ते तपश्चर्या केलेली आणि ते त्या विनायकाचं दर्शन त्यांनी हे केले आणि तपश्चर्या हे केलेली होती. त्यांनी गणपतीची आराधना केलेली होती आणि त्यांच्याच त्या मोरिया गोसावीच्याच नावाखाली या गणपतीला मयुरेश्वर असं नाव पडलं, म्हणून मोरिया गोसावीच्या नावाने मोरगाव नाव पडलं आणि त्याचं म्हणजे मोरगावचा पहिला गणपती हा मयुरेश्वर गणपती. गणपती बाप्पा नंदी आहे, मोठा नंदी आहे, मंदिरासमोरच नंदी आहे. आपली पब्लिक आता निघालेली आहे. असावं, देहाची उपस्थिती असणं गरजेचं नाही, मनाची उपस्थिती पाहिजे. इथं मन सगळीकडे भरकटत राहतं. सर्व टाळकरी चोपदार ही सगळी लहान मुलं यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. राज्याभिषेकाचा 32 मान सोन्याचं सिंहासन महाराष्ट्राच्या रायगडावर सगळ्या महाराष्ट्राने सोहळा डोळे भरून पाहिला. झुकल्या वाकल्या इथे कीर्तनाच्या रंगामध्ये रंगण्याकरता आलो. अवघा रंग रंगीत तुकोबरायांनी सुद्धा त्या रंगदेवतेला प्रार्थना करावी. कर जोडून या पायी ठेवी तसे माथा तुका विनवी पंढरीनाथ. आता नदी दिसेल बघा, समोरच नदी आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, कशी पाणी आम्ही सिद्धिटेकला आलेलो आहे. सिद्धिटेकचा मार्केट आहे आणि इथून गणपती मंदिर समोरच आहे. गर्दी तर काहीच नाही आहे. आता आम्ही गणपती मंदिरात लगेच प्रवेश करणार आहे. इथे खरेदी चालू आहे यांची. टाकून गपचूक मध्ये 2 जण वडापाव खायला बसलेले आहे. गपचूक मध्ये कसा गपचूक ना मग आता कसा गपचूक. कोणीतरी आहे का फॅमिली मेंबर?
मामा एक मिनिट चिकन कोण आहे पुन्हा कशी काय भाजी आहे कोण चिकन खाणार सर्व भाजी खाते हो सगळे भाजीवाले हो भाजीवाले सर्व ज्यूस ठेवा कोल्ड्रिंक ठेवा बर्गर पनीर पनीर चिली बनवा बर्गर पिझ्झा मिठाई मिठाई काय पाहिजे गुलाबजाम गुलाबजाम बसवेल गुलाबजाम गुलाबजामुन बोलतो घरात उरलेल्या पहिले मला पहिले मला आमचा 20 वाला ना 30 वाला 45 वाला प्रशांत कॉर्नर आमची गाडी थांबलेली आहे ती मंगळमूर्ती मिसळ स्पेशल दही मिसळ सर्व मिसळ आहे स्पेशल मध्ये ते जेवणासाठी थांबलेले आहे कोणी जेवण करतील कोणी मिसळ खातील हा रेस्टॉरंट आहे याच्यामध्ये आम्ही थांबलेलो आहे आता रेडू ए वेड काही दाखवत नाही बरं बघ हे बघा आम्ही मिसळ मागवलेली आहे मंगळमूर्ती मिसळ मंगळमूर्ती मिसळ व कांदा काकडी गुलाबजामुन शेव अजूनही हे काय चिवडा आहे पापडी आहे मूग आहे दही आहे बुंदी आहे आणि पाव आहे बघा त्याने बालदी भरून रस्सा दिलेला आहे मिसळ मध्ये बालदी भरून कोणा पाहिजे त्याने भरपूर घ्या बालदी भरून आहे हे चमचा पण दिलेला आहे बघा चमच्यामध्ये वहिनी कशी मिसळ आहे मामलेदारची 80-70% अशी काहीतरी 80 मामलेदारची खालेली आहे तुम्ही त्याच्यामध्ये किती टक्के हिला प्राधान्य द्याल तुम्ही 80% 70 म्हणजे 75 पकडा 80-70 इथं रेदू केलेच आहे हे बघा मिसळ आलेली आहे मिसळ आलेली आणि दुर्वा वेदूने स्वागत केलेलं आहे मिसळचा दुर्वा कशी आहे मिसळ आता थेऊरगावचा चिंतामणी इथं आपण पोचलेलो आहे उतरत आहे सर्व पब्लिक आपली आणि हे बघा मार्केट आहे इथून आपण आतमध्ये जाणार आहे आता फटाफट दर्शन घेणार आहे आमच्या कमिटीतर्फे वहिनीने घेतलेलं आहे सर्वांना आता फुलं देणार आहे एक एक आणि इकडे अलकाताईने घेतलेलं आहे बोलतं मला सेपरेट पुण्य पाहिजे हो इथून आम्ही पहिले यायचो ना अष्टविनायक दर्शनाला इथून भाजी घेऊन जायचो आम्ही जेवण बनवणार चला पटापट चला दर्शनाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की बघा आपण मंदिरात खूप गर्दी आहे पुष्कळ गर्दी आहे पुष्कळ गर्दी तरी पटापट होईल टाइम नाही लागणार 10-15 मिनिटं लागतील चला चला या सर्वांनी चला लवकरात लवकर आता आम्ही लाईनला राहिलेलो आहे लाईनला आहे आता दर्शनाला गर्दी आहे बघा गर्दी केवढी आहे लाईन लागलेली आहे वाजव वाजव थांब
कंप्लीट 5 वाजलेले आहेत संध्याकाळचे, एकदम ॲक्युरेट 5. आणि आपण रांजणगाव महागणपती बघायला पोचलेलो आहे. आता आपण दर्शन घेणार आहे. बस आहे इथं, ही बस आपलं रांजणगाव महागणपती रांजणगाव. आम्ही पोचलेलो आहोत तिथे. तत्काळ दर्शनासाठी तिकीट काढलेले आहेत. तत्काळ मध्ये गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदेर मामा की. साष्टांग नमन माझे गौरी पुत्र विनायका भक्ती स्पर्धा नित्य आयुका भक्त साधते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे दुर्गवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे शिवारा तीन संध्यामणे नर विघ्नविघ्न चेतरा प्रभु तू सर्वसिद्धिदे विद्याधारा मिळे विद्याधनाचारा मिळे धन पुत्राचारा मिळे पुत्र मोक्षाचारा मिळे गती रप्ता गणपती स्वतः सामासा एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदाने रचलेले झाले संपूर्ण स्तोत्रे तशा सर्व विद्या प्राप्त होता संस्कृत झेब्रा द टायगर. मग बघला आता योग जिराफ. बघा आता आपण पोचलेलो आहे ओझरला. ओझरचं वातावरण शिमला सारखा झालेला, कूल कूल एकदम कूल वातावरण झालेलं आहे ओझरचा. आता आम्ही आलेलो आहे ओझर मध्ये. मस्त सर्व उतरत आहे आम्ही. ओझरला एकदम 16-17 डिग्री सेल्सिअस असं झालेलं वातावरण. एकदम थंड, सर्व प्रसन्न झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खुशी बघू शकता तुम्ही. किती जो मोबाईल आणि असा हवेमध्ये लोटला जातो एवढी हवा पण आहे. काय मजा चालली आहे. बघा एंट्री आहे मंदिराचा, गेट आहे श्री विघ्नहर्ता. किती मस्त वाटतंय बघूनच. 5 स्टार हॉटेलमध्ये आल्यासारखं वाटतंय. ते भारी केलेलं आहे एकदम. देवस्थानाचे खरंच आभार मानायला पाहिजेत.
केलाय, खर्च केलाय मस्त एकदम टकाटक. एंट्री केलेली आहे, पूर्ण एंट्री मस्त केलेली आहे. लॉबी त्या संस्थेचे खूप खूप आभार. मस्तच खर्च केलेला आहे, एक नंबर. आवडला आपल्याला, दिल खुश हो गया. आता पार्थ तिथे गेलेला आहे पावती पाडण्यासाठी. पार्थ पावती पाडतो. हे बघा कशी श्री विघ्नहर्ता श्री क्षेत्र ओझर. गणपती बाप्पा. इथून असा रस्ता आहे जाण्यासाठी आणि तेवढी गर्दी नाही आहे, नाही तर इथून गर्दी असते. हाय थोडी गर्दी आहे. बघा मंदिर कसं टकाटक दिसतंय, मस्त. आता आम्ही ओझरला पोहोचलेलो आहे आणि लाईनला आहे आम्ही. 15 मिनिटं लाईन. आता मंदिरातून आमचं दर्शन झालेलं आहे. मंदिरात दर्शन झालेलं आहे आमचं. आता आम्ही निघणार आहे इथून. आता इथं जरा चाय घेण्यासाठी थांबलेली आहे वेदा. वेदा नुसती चिप्स खाते, ऐकत नाही. आगाऊ झाले ती, हे पण ऐकत नाही. तर रंगनाथ दादाने दुकान मांडलेलं आहे. ऍक्च्युली कसं माहित आहे का, आता आम्ही इथून कुठे जाणार आहोत, लेण्याद्रीला. लेण्याद्रीचा टायमिंग आहे सकाळी 7 ते संध्याकाळी 6:30. पण आता अष्टमी यात्रा पूर्ण करायची बोललं तर आम्हाला पायथ्याशी जाऊन आणि निघण्याची तयारी तर झालेली आहे. पण आता इथून आम्ही कॉफी घेऊन थेट आम्ही जाणार लेण्याद्री आणि लेण्याद्रीवरून तळेगाववरून घरी. जय महाराष्ट्र. बघा कॉफी घेऊन आलेले आहेत. इथे हातात नवीन दुकान टाकलेलं आहे. तुम्ही इथे शिवाजी महाराज जेव्हा तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी येतात, हा देखावा उभे रेखाटला आहे. एकदम मस्त देखावा रेखाटलेला आहे. आणि इकडे सर्व वारकरी तुकाराम महाराज कीर्तन करताना दाखवलेला आहे. मस्तच देखावा आहे, भारी आहे खरंच. ओझर जो संस्था आहे ओझरची, ते पुरेपूर देणगीचा फायदा करून घेतात आणि फुल काम करून घेतात. बघा महाराज कसे काढलेले आहेत एकदम रुबाबात. हे बघा महाराज, बघा तुकाराम महाराज, बघा महाराज बघा. आम्ही इथं पावती पाडलेली आहे. देणगी कक्ष हे आपला गणपती बाप्पा आहे इथं. हे बघा गणपती बाप्पा. श्री गिरिजात्मक श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गोळेगाव. आता आम्ही आलेलो. बघा सगळी आपली मंडळी आहे. रात्रीचे वाजलेले आहे 11:30 आणि आम्ही जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे. हा हॉटेल आहे, हॉटेल माळशेत तडका. याच्यामध्ये आम्ही जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे. तर इथं आम्ही जेवण करणार आहे. मस्त मस्त जेवण करणार आहे. वहिनी ओ प्रमिला वहिनी, अलकाबाईला खोकला मी व्हिडिओ काढत होतो.